चला पंच, सामना सुरू करायचा आहे. डुंगे संघ आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण बराच वेळ इथे घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक लावून घ्या. बॅटर मैदानात आलेले आहेत. टाइमर इथे सेट करण्यात येणार आहे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक पूर्ण करायचे आहेत. अन्यथा अतिरिक्त 17 मिनिटं झाली तर एक फिल्डर, 18 मिनिटं झाली की 2 फिल्डर आतमध्ये ठेवावे लागतील. तसा कमिटीचा आम्हाला आदेश आलेला आहे. 17 मिनिटं लागली तर एक फिल्डर आणि 18 मिनिटं लागली तर 2 फिल्डर शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये ठेवावे लागतील. तर सामना सुरू होतोय. सलामीची जोडी प्रवीण जोशी आणि यावेळेस इनफिल्डच्या डोक्यावरून पहिला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. याने चौकाराने इथे खातं खोललेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टोलवला आहे. हाही चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि बघता बघता चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. चौकार आलेले आहेत प्रवीण जोशी याच्या माध्यमातून. गोलंदाज अनिल मात्र इथे चिंतेत असलेला दबाव असेल अनिल याच्यावर, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 फटके इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेले आहेत प्रवीण जोशी याने. पुन्हा एकदा अनिल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, स्वतःला यॉर्क करून घेतलं. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच साई कृपा डुंगे हा संघ इथे खेळतोय आणि डुंगे संघाला डुंगे गावातील श्री प्रशांत प्रभाकर पाटील याचकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. याचबरोबर पुल करण्याचा प्रयत्न केला होता, शफल क्रॉस झाले होते, निर्धाव चेंडू होते. 2 चौकार त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाज अनिल याने. पुन्हा एकदा अनिल इथे मात्र आडव्या बॅटने प्रहार केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे पण उपयोग होणार नाही. चेंडू जाईल 1 टू कफॉर, चौकार. होते 12. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चौकार प्रवीण जोशी याच्या बॅटमधून आलेले आहेत. अनिल पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडूला उडवला आहे. चेंडू जाते लॉंग ऑन, सीमारेषे बाहेर, षटकार. समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते 18. त्याच्यामध्ये 3 चौकार 1 षटकार प्रवीण जोशी याच्या बॅटमधून आलेला आहे. एक दमदार सुरुवात करताना प्रवीण जोशी आपल्या संघासाठी. यानंतरचा सामना असेल, या सामन्यातून विजेता संघ विपक्ष जय हनुमान सरवली.
नक्कीच सरवली संघाने या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली 70. क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. विनोद येतोय क्रमांक 2 वर गोलंदाजी करण्यासाठी आणि विनोद यांचा आज वाढदिवस आहे आणि संपूर्ण आमचं ऑफिशियल पॅनेल आहे, पंच, कॉमेंटेटर, स्कोरर या सर्वांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. विनोद पहिला चेंडू, इथे मात्र मोठा फटका आलेला आहे. झेल अतिशय सुरेख असा झेल तिथे घेतलेला आहे. पहिला विकेट पडतोय ओवली संघाचा. पहिल्याच चेंडूवर विकेट मिळतो विनोद भगत याला. चांगला फटका सजवला होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे होते आणि एक चांगला झेल घेण्यात आला. कैलास हा शून्यावर बाद झाला. नवीन फलंदाज येतोय सुधाकर पाटील. विनोद पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सुधाकर पाटील समोर, धावसंख्या 18. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू येतोय. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत 2 चेंडू तर निर्धावच्या स्वरूपात टाकले गेले आहेत विनोद भगत यांच्या मार्फत. पुन्हा एकदा विनोद सुधाकर साठी. अगोदरच शपल क्रॉस झाले होते आणि हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. धावसंख्या होती ती 24. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, आई चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. दोन षटकार इथे आलेले आहेत. तर तिसरा षटकार आला तर अमरस्फोट कासण्याचे सर्वे सर्वा नाना गोंडले याचकडून टी शर्ट्स आहे. इथे मात्र मिस टाइम, चेंडू हवेत. एक धाव मात्र मी घेतलेली आहे. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 31. धावसंख्या होती ती 61. 31 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज विनोद भगत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर प्रवीण जोशी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय, चांगला झेल मात्र इथे पकडला आहे. प्रवीण जोशी बाद. येथे खेळ थांबलेल्या 2 षटकामध्ये 2 बाद 31 धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी ओवली संघाच्या. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी ओवली हा संघ आतापर्यंत 31 धावा जमवल्या आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या विनोद भगत यांनी आणि 2 महत्वाचे विकेट्स मात्र त्यांनी घेतलेले आहेत. 2 षटकामध्ये 31 आलेले आहेत. नवीन फलंदाज येतोय विकास जोशी.
स्ट्राईकला मात्र सुधाकर पाटील, नॉन स्ट्राईकला विकास जोशी आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज. जर षटकरांची जर हॅट्रिक झाली तर महेश जोशी याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. विजय पाटील आणि महेश जोशी याचकडून षटकरांची जर हॅट्रिक झाली तर नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. आणि नाही जर षटकार हॅट्रिक झाली तर ते कॉमेंट्री पॅनेलमध्ये जमा होतील. याचबरोबर अप्रतिम असा चेंडू, वेगवान चेंडू हाताला गेला होता. चांगली सुरुवात केलेली आहे गोलंदाज राकेश याने. सुरुवात तर चांगली गेली, वेगवान चेंडू हाताला गेला होता सुधाकर याच्या विरोधात. धावसंख्या 31, तिसरे षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र अप्रतिम असा चेंडू पुन्हा एकदा. वेगवान गोलंदाजी आपण पाहत आहोत राकेश याची. 2 लागोपाठ निर्धावचे चेंडू हाताले गेले आहेत. चांगलं कमबॅक झालेलं आहे कारण 2 षटकामध्ये 31 धावा आलेल्या आहेत. इथे मात्र सुरुवातीचे 2 चेंडू तर निर्धावच्या स्वरूपात आलेले आहेत. पुन्हा एकदा राकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज सुधाकर. फुलटच चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 33. 33 धावा झालेल्या आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये राकेश पाटील गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज सुधाकर. सुधाकर याच्या बॅटमधून लागोपाठ 2 षटकार आले होते. त्यानंतर त्याला मात्र शांत ठेवण्यात आलेलं आहे. इथे मात्र वाईट बॉल येतोय. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 34. जास्त वेग देण्याचा प्रयत्न आणि नियंत्रण मात्र नव्हतं. पुन्हा एकदा राकेश सज्ज होतोय. समोर फलंदाज सुधाकर. इथे मात्र मोठा फटका मारलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. इथे मात्र झेल सुटतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकार. मौका भी दिया और चौका भी दिया. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज सुधाकर पाटील. 19 धावा काढलेल्या आहेत सुधाकर याने. ते मात्र ड्राईव्हचा फटका सजवलाय ऑन साईडला. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण होतील. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 40. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना इथे गावदेवी ओवलिया संघ आतापर्यंत 40 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राकेश सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलेला होता. 1 धाव घेतलेली आहे फक्त आणि फक्त. 1 सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या होती ती 41 आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकांमध्ये 2 बाद 41 अशा धावा झालेल्या आहेत त्या गावदेवी ओवली संघाच्या. या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या राकेश पाटील याने आणि 12 मिनिटांमध्ये 3 षटके इथे पूर्ण केलेले आहेत डुंगे संघाने. क्रमांक 4 आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज अंकुश पाटील सज्ज होतोय. समोर फलंदाज सुधाकर. यावेळेस अप्रतिम असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खेळून काढलेला आहे.
नौकोन क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 42. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल ओवळी संघाचा, कारण 42 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. विकास जोशी स्ट्राईकला. इथे मात्र मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर, षटकार. नक्कीच षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 48. अतिशय सुरेख असा षटकार विकास जोशी याच्या बॅटमधून. पहिलाच चेंडू फेस करत होते आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे. शेवटचं षटक आहे. गोलंदाज अंकुश पाटील पुन्हा एकदा सज्ज. ते मात्र पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. गॅप आहे, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. एकदा धावसंख्या वाढते, होते ती 52. पुन्हा एकदा अंकुश पाटील गोलंदाजी मार्कवर. विकास जोशी याला, चेंडू हवेत आहे आणि हा ही चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, षटकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडूंवर विकास किती धावा जमवतो. की चांगली गोलंदाजी होते आतापर्यंत. विकास याने 3 चेंडूमध्ये 16 धावा काढलेल्या आहेत. 2 षटकार 1 चौकार त्याने मारलेला आहे. अंकुश पाटील विकाससाठी हा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू होता. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 59. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे आणि खेळण्याची संधी मिळते सुधाकर पाटील याला. अंकुश पाटील सुधाकर साठी हा चेंडू. इथे मात्र बॅटकट आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या चेंडूवर विकेट मिळालेली आहे अंकुश पाटील याला. वेलकम दापोडे गावचे माजी सरपंच चिंतामण पाटील आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू वीर तानाजी दापोडे टीम संघाचे विकेटकीपर बॅट्समन आहेत राजू पाटील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे टीम, त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या देखील नेहमी आपण शुभेच्छा देत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील देऊया आपण सर्व संघांना. एक चांगलं आव्हान सेट केलेलं आहे इथे आई गावदेवी ओली टीम संघाच्या माध्यमातून. 59 धावा उभारलेल्या आहेत आणि 60 धावांचा म्हणजे 15ची सरासरी गाठायची प्रति षटकामागे. साई कृपा डुंगे टीम
संघाचे आपण पाहतो जितेंद्र पाटील नक्कीच आपल्या गोलंदाजावर नाखुश असतील, मात्र या धाबा फलंदाजी करताना बनवायचे देखील आहेत. वेलकम राजू पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच चिंतामणी पाटील साहेब, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सध्या तरी आपण पाहतो की दुपारच्या भोजनानंतर विजय पाटील देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. जय हनुमान गोवे टीम संघाचे यावर्षी 2 उत्कृष्ट फलंदाज अवॉर्ड त्यांच्या नावे देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कोणगावच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ त्यांचा राहिला होता. फिल्डिंग लावली जाते, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. नक्कीच अरविंद भोईर साहेबांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2025 मध्ये स्वप्न पूर्ण केलं टीमनं. 8 वर्षानंतर खातं खोललं आणि आज 2026 आता नवीन वर्षामध्ये एक चांगली सुरुवात तर झाली आहे. सरपंच उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये अगदी 60 धावा उभारलेले आहेत. पाहूया कोणता संघ जो असेल संध्याकाळी न्यू मिलन पायगाव संघाबरोबर खेळणार आहे. मात्र साई कृपा डोंगे टीम संघाला पुन्हा एकदा आवाज देईन मी की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आजचा शेड्यूल देखील थोडासा उशिराने सुरू झाला होता. 8 मॅचेस कव्हर करायचे आहेत, तर त्या गोष्टीकडे तुम्ही देखील लक्ष द्या. आपण सध्या तरी दमन दौऱ्याची चर्चा आपल्या ग्रुपवर भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेच्या माध्यमातून होत आहे. इच्छुक संघाने सहभाग घ्या. सचिव साहेबांपर्यंत तुमचं नाव नक्कीच कन्फर्म करा. सध्या तरी नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे म्हणून काही संघाने सहभाग घेतलेला नाहीये आणि गणपती बाप्पाचं आगमन देखील होत आहे 22 तारखेपासून, म्हणून काही संघ देखील तयारीमध्ये नाहीत. मात्र जे काही आहे ते तुम्हाला थोड्या दिवसात त्याची माहिती ग्रुपद्वारे नक्कीच मिळेल. साई कृपा डोंगे टीम संघाची सलामीची जोडी पूर्ण तयारीनुसार मैदानाच्या आतमध्ये आले, कारण की धाबा भरपूर बनवायचे, 60 धाबा बनवायचे आहेत. काय बॅटिंग राहिली होती. फलंदाज प्रवीण जोशी यांना पुन्हा एकदा आज आपण चांगली सुरुवात करून देताना आपण बघितलं. त्यानंतर सुधाकर पाटील आज बरसले होते मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार आले होते. आणि त्याचबरोबर विचार केला आपण तर प्रवीण चौधरी यांनी देखील प्रवीण जोशी यांनी 18 धावा बनवल्या होत्या आणि 17 धावा विकास जोशी यांच्या माध्यमातून आल्या होत्या. म्हणजे एक चांगली सुरुवात करून दिली आहे संघाला. षटक क्रमांक पहिला तयारीमध्ये गोलंदाज सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत भिवंडी तालुक्यामध्ये. मात्र जितका प्रेम भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेमध्ये मिळतो तेवढा ते ग्रामीण स्पर्धेमध्ये मिळत नाही अल्पेश. कारण की सर्व ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि श्रेष्ठ खेळाडू आहेत. ज्यांनी आपल्या गावाचं क्रिकेट सुरू केला त्या खेळाडूंना आपण खेळताना पाहतो मैदानामध्ये. आज राजू पाटील यांनी भरपूर चांगली मेजवानी आणली होती दुपारची. आज वार शनिवार आहे. व्हेज बिर्याणी आणि छोले आणि सगळ्यांना ते पडलेले आहेत. मग सुनील म्हात्रे असो, भाऊ पाटील असो, अल्पेश गायकवाड, उमेश पाटील असो, मग आमचे तिसरे पंच सुरेश घरज सर असो, सर्वांनी खूप चांगला स्वाद घेतला त्या बिर्याणीचं. थँक्यू. आता मॅचला होते सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीची जोडी अल्पेश सांगत आहे की स्ट्रायकिंगवर फलंदाज विनोद आणि गोलंदाज आपल्या तयारीमध्ये कैलाश. गेम ऑन. 60 धावा बनवायचेत. अटॅक होईल का पाहूया आपण. पहिला चेंडू करारा आउट ब्राय. चेंडू इनटू द गॅप. चाललाय सीमा रेखा पार. तो पहिला चौकार. हम भी किसी से कम नहीं है. दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडूवर करारा ऑफ ड्राय पाहायला मिळाला. कव्हर डीप मध्ये चेंडू जाणारा हा चौकार येत आहे. कैलाश पाटीलच्या अगेन्स्ट पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. घनगती सुरुवात. उंचांक गाठायचा आहे. 60 धावा बनवायचे आहेत आणि सुरुवात चांगली करून दिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कैलाश पाटील राऊंड विकेटने चेंडू टाकण्याची तयारी करतायत. या वीज देखील सरळ शतकाच्या हातामध्ये. तू शेर आहे तो हम भी सवा शेर आहे. लगेचच कमबॅक पाहायला मिळतोय. विकेट मिळाला इथे. उडत नव्हता हा स्ट्रोक खेळण्याचा. मात्र
जसं चेंडू ऑफ स्टिकला पिचिंग झालं त्याच्यावर स्ट्रोक खेळला आणि बरोबर शतरकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय आणि पहिला विकेट इथं मिळाला आई गावदेवी ओली टीम संघाला. आई गावदेवी ओली टीम खेळत आहे आणि JP वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील देखील इन ऍक्शन मध्ये आज रात्री तुम्हाला पाहायला मिळतील. ISPL सुरू झालेला आहे. मागच्या मॅच मध्ये गोडसे टीम आली होती, त्यांचा देखील आपण उल्लेख केला होता. मात्र भिवंडीचे 6 खेळाडू त्या ISPL मध्ये खेळत आहेत. गावाचा अभिमान, भिवंडीचा अभिमान वाढवणारे खेळाडू आहेत आणि इथे पुन्हा एकदा सोपं सहजरित्या झेल पकडली गेली आहे. बॅक टू बॅक दुसरा झटका कैलाश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. करणं फार महत्त्वाचं असतं मित्रांनो. संगीत तुम्ही दिवसभर ऐकतच असतात, मात्र एखादा खेळाडू जर चांगली कामगिरी करत असेल त्याचं कौतुक करणं फार महत्त्वाचं असतं. गोलंदाज कैलाश पाटील जेव्हा चौकार खर्च केला तेव्हा आपण म्हणालो होतो की आपण खराब सुरुवात गोलंदाजाची, मात्र त्याहून चांगली गोलंदाजी बॅक टू बॅक 2 विकेट घेऊन पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच पहिली वॉर्निंग इथे साई कृपा डुंगे टीम संघाला 30 सर्कल क्रॉसिंग इज कंपल्सरी आहे. आपण एखादा खेळाडू जेव्हा आउट होतो तेव्हा नवीन खेळाडूने 30 सर्कल कव्हर करणं फार महत्त्वाचं आहे. कॅप्टन अरविंद भोईर सध्या फील्ड पोझिशन शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय. कव्हर पॉइंट आहे. नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आलेला आहे. धनंजय आलेले आहेत आणि पहा आल्या आल्या चौकार देखील इथे उसूल करताना आपण पाहतोय. दोन चौकार इथे पाहायला मिळते. या षटकामध्ये 2 विकेट देखील आलेले आहेत. धावसंख्या 8 धावा, सरासरी 15ची गाठायची आहे. मात्र गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय, मात्र हा ऑफ स्टिकच्या बाहेर वाईटचा इशारा. धावसंख्या 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा दोन्ही संघांसाठी आतापर्यंत राहिलेला आहे. इतक्या सोप्या अंदाजाने बॅटिंग होते आणि त्याच्यावर आलेला हा उत्तुंग षटकार पाहायला मिळत आहे. फार दूर गेलाय. असं वाटतं की दुसरा चेंडू मैदानाच्या मध्ये द्यावा लागेल. सरासरी गाठायची होती अल्पेश, ती गाठली गेली ते पहिल्या 5 चेंडूंवर. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या धावा ज्या आहे सेफ टार्गेट नाहीये अशी सुरुवात केली आहे साई कृपा डुंगे टीम संघाच्या माध्यमातून. अल्पेश यांची स्पर्धा सफलतापूर्वक पूर्ण झाली होती. हजारो मान्यवरांनी नक्कीच तिथे भेट दिली होती अल्पेश यांच्या स्पर्धेला. जे आले ते आपले होते, नाही आले ते आपले नव्हते, म्हणून अल्पेश आम्हाला नेहमी सांगत होते. कारण की आम्हाला वेळ नव्हता, नाहीतर नक्कीच शेवटचा चेंडूसाठी नवीन चेंडू वापरला जाईल आता. कारण की चेंडू सीमेच्या बाहेर आलेला नाहीये. आमचे ओलेंटर्स जीवनमान गोवे टीम संघाचे जे सदस्य आहेत, आपण सीमेच्या दिशेने जायचं आहे. चेंडू गेलेला अजूनही आलेला नाही मैदानामध्ये. 70-70 कंपनीचे चेंडू आहेत. लगातार सिक्सर आणि सिक्सरच इथे आलेला आहे आणि अशा प्रकारचेच फटके खेळावे लागेल. धनंजय चांगली बॅटिंग करताना 10 का दम पाहायला मिळाला. फुल खर्च आहे सध्या तरी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. कैलासच्या माध्यमातून 2 विकेट देखील घेतले होते गोलंदाजाने. अजून एक आता विकेट येण्याची तयारी आहे आणि तिसरा धक्का दिलाय त्या साई कृपा डुंगे टीम संघाला. गोलंदाज आहे कैलाश पाटील. कम्मालीचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही संघांचा चांगला खेळ झालेला आहे. असं नाही की धावा बनल्याने विकेट देखील गेलेत आणि धावा देखील आलेल्या आहे. जी सरासरी गाठायची होती ती सरासरी गाठली, मात्र विकेटला फार महत्त्व असेल या मॅच मध्ये. जास्त मोठ्या धावा बनवायचे आहेत.
मॅचचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये, मात्र फलंदाज आऊट झाल्यानंतर तो चेंडू आलाय. थोडासा निराश असेलच फलंदाज धनंजय. आऊट होण्यापूर्वी 10 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. पंच भाऊ पाटील पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय. सुनील म्हात्रे सर हे दोन मुख्य पंच आहेत या मॅचचे. कधी कधी संगीत सुरू झाला की थोडीशी हलकीची स्टेप त्यांची सुरू होत आहे, मग प्रेक्षक आणि आयोजक विचारच करत असं कधी डान्सिंग करणार. माधव ठाकरे काल भेटले होते, भाऊ पाटील यांच्याबद्दल विचारत होते. आमचे मित्र आहेत. गोलंदाजीमध्ये प्रवीण, गोलंदाज ज्याने आज चांगली फलंदाजी केली आहे तो गोलंदाजीमध्ये आलाय. ओ ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला तर खोदून काढला चेंडूला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आली आहे, दुसरं धाव मिळणार नाहीये. थ्रो चांगला आहे, फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. सर्व काही जेव्हा चांगलं असतो तेव्हा तुम्हाला धावा कमीच मिळतील. 16 धावा धावफलकावर. प्रत्येक षटकामागे एक मोठा फटका खेळायचाच आहे. यानुसारच फलंदाजी होईल, तरच तुम्ही मॅच जिंकू शकता. जे हनुमान सरवली टीम आज नक्कीच एक वेटिंग आहे. यानंतर कोणता संघ खेळणार आहे, मात्र इथं विकेट येईल का. चेंडू हवेमध्ये बरचसा काल आहे आणि सुंदर अशी झेल. चौथा धक्का इथे बसलाय साई कृपा डोंगे टीम संघाला. बॅटर आउट. मालीची गोलंदाजी सुरुवात केली आहे प्रवीण जोशीच्या माध्यमातून. विकेट देखील मिळाल्या. असं वाटतं की सर्वांना बॅटिंग भेटेल. अल्पेश 60 धावा बनवायचे आहेत, सोपं काम नाहीये. तुमच्या संघामध्ये 25 खेळाडूचा स्कॉट आहे, तर एखादा 12वा खेळाडू असा पाठव की जेणेकरून त्याला सर्वांची नावं माहिती असेल. नवीन नवीन खेळाडू देखील भरती केलेले आहेत संघामध्ये, तर त्यांची नावं येत नाहीयेत. निलेश नवीन फलंदाज. ओ आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चायनीज कट म्हणू शकता आपण. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू गेला. एक सिंगल धाव. उद्याचं सुपर संडे. उद्या एक से बडकर एक संघांना आपण या स्पर्धेमध्ये बघणार आहोत. पुन्हा एकदा बॉटमचा चांगला वापर आहे. व्ही शेप मध्ये खेळले क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रत्येकी धाव फार महत्वाची आहे. त्या धावा बनत आहेत, मात्र अल्पेश मोठा फटका आला नाहीये 4 चेंडू पर्यंत. काय म्हणशील? येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एक तरी फटका आला पाहिजे, तेव्हाच टार्गेट चेंज होऊ शकतो. यावेळेस गोलंदाजच्या डोक्यावरून अष्टहुक बनवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे आणि त्याच्यावर मिळालेले 2 धावा. अल्पेश सिंगल डबलने काम चालणार नाहीये. सुरुवात तुमची चांगली झाली होती, 15 धावा आल्या होत्या आणि प्रवीण जोशीच्या षटकामध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये. कमालीची गोलंदाजी राहिली. गोलंदाजी ओवली संघाची एकदम तिखटचा मारा करत आहेत सर्व गोलंदाज आतापर्यंत पाहिला तर आपण. पुढचा चेंडू. आता मात्र कुठेतरी प्रयत्न केलेले आहेत मोठ्या फटक्यासाठी, मात्र मैदानाच्या आत की बाहेर चाललं. सीमा रेखा पार. येतोय षटकार. बारा धावा आल्या, म्हणजे 3 धावा कुठेतरी दूर राहिलेल्या आहेत या षटकामध्ये. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतं अल्पेश, काय सांगणार? पाणी घेतला जात आहे मैदानामध्ये. नाही, आता पाणी नाही तर मॅचेस आला असेल का कसा खेळायचा या 2 ओव्हर. 12 चेंडूमध्ये 33 धावा काही अवघड नाही आहेत या मैदानावर पाहिला तर आपण. तर चांगला उल्लेख केला आपण, कारण की 70-70 कंपनीचा चेंडू आहे. जेव्हा मिडल होतो
अल्पेश तेव्हा सीमेच्या बाहेरच जाताना आपण बघितलेले आहेत. नक्कीच मैदानामध्ये पाणी नक्कीच घेत आहे, तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मान करूया. या व्यासपीठावर दापडेगावचे माजी सरपंच चिंतामण पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करूया. मी विनंती करतोय तानाजी पाटील यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा. आपण चिंतामणी पाटील साहेब एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत आणि दापोडेगावचे माजी सरपंच साहेब आहेत, यांचा आपण इथे करत आहोत. इथे सन्मान आपण पाहतोय, आपण पाहतोय स्वागत आणि देखील ऑन आहे. लेगबाईचा धाव आलेला आहे, मात्र सत्कार आपण करतोय. एक सलामीवीर विकेट किपर बॅट्समन राजू पाटील साहेबांचा हा सन्मान, माहीची श्वाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक आणि नेहमी गोवेकरांची ही देण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित केला आहे. धन्यवाद. बॅक टू क्रिकेट. काय घडले तर पहिल्या चेंडूवर एक धाव एक्स्ट्रा आलेली आहे. 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. इक्वेशन थोडस सोपं देखील आणि कठीण देखील. अशी जर गोलंदाजी झाली तर धावा बनतील. वाईट इशारा होतो पंचांच्या माध्यमातून. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आला नाही व्यवस्थितरित्या, मात्र त्याच्यावर आलेली ही धाव आहे. म्हणजे बॅट कट होती, विकेटची संधी होती तिथे. सुनील म्हात्रे सरांचा काही इशारा नाही, म्हणजेच बॅट कट होते. अशीच पंचांची भूमिका चांगली असतो. तिथे काही पंच हळूहळू वळतात, मग आम्हाला असं वाटतं की काहीतरी आता निर्णय येणारच आहे. दहा 30 इक्वेशन थोडस कठीण देखील आहे, सोपं देखील आहे, मात्र फलंदाजांचं मूड होणं फार महत्वाचं आहे. सिंगल डबलने काहीच साध्य होणार नाहीये. मोठे फटके आले नाही तर दबाव देखील होईल. धावसंख्या 31 धावा. दयानंद म्हात्रे. ओ सुंदर असा चेंडू, स्विंग अँड मिस. डॉट चेंडू पाहतोय आपण. आज गोलंदाजाने डोकेदुखी गोलंदाजी केली साई कृपा डुंगे टीम संघाची, आणि आता फलंदाजी चांगली होत नाहीये. सुरुवात चांगली करून दिली होती विनोदने आणि त्याचबरोबर बॅटर राकेशने. आता मात्र थांबणार नाहीये खेळाडू. होतंय आउट, मिळतोय विकेट. सिंग आता थोडीशी लूज व्हायला लागली, कारण की भरपूर चांगला डाएट, चांगली तब्येत त्याने मेंटेन केली आहे. पूर्ण चाचणी स्पर्धेपासून ते 10ची किंवा 20ची दहीवर होते, आणि आता पुन्हा बोलतोय अल्पेश सांगत आहे की त्याने जेवण चालू केलंय. यस, लाईट जेवण डायरेक्टली तरी देखील नाही अल्पेश बंद करू शकत आपण. त्यांनी देखील डॉक्टरांचा सल्ला घेतला म्हणून तेवढी डाएट जी होती फॉलो केली. असं वाटतं तुफान पिंपळस मध्ये खेळण्याची तयारी आहे यावर्षी. नकोय. प्रदीप नवीन फलंदाज. गोलंदाजी करताना गोलंदाज दयानंद म्हात्रे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा झालेल्या आहेत 31 धावा. अजूनही अल्पेश सांगत आहे की 6 चेंडू 29 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये कम्माली जी गोलंदाजी केलेली आहे दयानंद म्हात्रे यांच्या माध्यमातून, फक्त 3 धावा
आणि 1 विकेट. भाऊ पाटील आता मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये येत आहेत. नक्कीच अल्पेश गायकवाड यांच्या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रल्हाद पाटील यांचा पॅनल ठेवण्यात आला होता. अखेरकार 2 दिवसाची स्पर्धा फक्त 3च रिव्ह्यू घेतले होते अशी ती आम्हाला माहिती मिळत आहेत. मात्र ही स्पर्धा अशी आहे की त्याच्यावर ते पंच इथे येऊ शकत नाही ना, ते करू शकणार नाही. ही स्पर्धा 40+ करू शकणार नाही. ते ग्रामीण मध्ये त्यांचं काम करू शकतात ते, कारण इथेशी त्यांना माहिती आहे प्रत्येक चेंडूवर रिव्ह्यू घ्यायला लागतो. आणि का तर कोणत्या संघावर अन्याय नको. बरोबर सुनील म्हात्रे? यस, ज्याचं काम त्यालाच माहित है. जिसकी बेस वही लाठी चला सकता है. ओ, रफ्तार भरी गेंदबाजी लेकिन ऑफ स्टंप के बाहर. वाइट का इशारा अंपायर द्वारा. भाऊ पाटिल काफी आज मूड में लग रहे हैं जिस तरह की अंपायरिंग हो रही है. 10 ते 11 12 पकडा आपण किलोमीटरवर अंतरावरून दुरून येत आहेत. आणि तो रस्ता असा आहे की घरी जाताना गरम पाण्यामध्ये आंघोळ केल्यावरच झोप लागतो. ओ, सुंदर असा स्विंगिंग कमबॅक करताना आपण पाहतोय. यॉर्कर चेंडूचा वापर इथे पाहायला मिळते. देवीदास पाटील चांगली गोलंदाजी करताना आता आपण पाहतोय. 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सरोली टीम आपले आर्म्स फ्री करताना काही खेळाडू चर्चा करतात, काही मोबाईलवर नक्की चर्चेमध्ये. यानंतर त्यांना देखील खेळायचं आहे. पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. इक्वेशन भरपूर मोठा आहे पण मात्र धावा कमी बनत आहेत. आज जे हनुमान सरोली टीम संघाची ड्रेसिंग बिग बॅश ज्या प्रकारे होतात त्या प्रकारचा कलर टी शर्ट आहे त्यांचा. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. बघत राहील कारण की चेंडू चालला सीमारेखा पार. भरपूर उशीर झालेला आहे मात्र षटकार प्रेक्षकांचं मनोरंजन करताना फलंदाज मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 3 जरी आले तरी सामना जिंकणार नाहीये. मात्र क्रिकेट हे काही होऊ शकतो. ओ, पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. मागच्या चेंडूवर कुठेतरी शिकाळा मिळाली असेल कारण की तो खराब चेंडू टाकला होता. उर्पी चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता. आणि आता यॉर्कर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज चांगली कामगिरी करताय. आता 9 धावा आलेल्या आहेत 4 चेंडू मध्ये. 2 मध्ये 20 अजून बनवायचे आहेत. आता शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न तरी देखील चेंडू बॅटवर आला नाहीये. धाव घेण्याचा मूड तरी बनत नाहीये. आता फक्त 1 पाऊल विजयापासून दूर आहे आणि भाऊ पाटीलने देखील 1 पाऊल उचललाय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या मॅचवर मजबूत पकड निर्माण केलेली आहे. आई गावदेवी ओली टीम संघाने या सामन्यावर मजबूत पकड केली आहे आणि या सामन्याला त्यांनी जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आई गावदेवी ओली टीम संघाने हा सामना जिंकलाय. टीमचे कॅप्टन ओलीगावचे माजी आणि त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत अरविंद भोईर साहेब. आपलं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन सर्वच कैलास पाटील, प्रवीण जोशी, दयानंद म्हात्रे, देवीदास पाटील